उनको दे देती थोड़ी सी। पोंडे जी तू भी पप्पा जैसे करने लगा। अरे आवड होते का स्वप्न त्यांनी तुला त्याचं उत्तर येत होतं की नव्हतं येत। माझ्या बरोबर ज्या ताई येतात ना त्याने मला फोन केलेला आणि आता कढीपत्ता वरून घालते। मी अगोदर काय नाही घातला कारण नाचणीचे पापड बनवायचे आहेत मला। गळा भेट। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळच्या 7:15 वाजलेले आहेत आणि आज सकाळी मी टेरेसवरती आलेली आहे व्यायाम करायला, कारण दादूचा डबा नाही आहे आज, तो थोडासा उशीर जाणार आहे, म्हणून म्हटलं आज सकाळी व्यायामच करावा आणि नंतर घरी गेल्यानंतर स्वयंपाक करावा। बाकी मी आता सूर्यनारायणला अर्घ देते आणि त्याच्यानंतर मग व्यायाम करायला सुरुवात करते। चला सूर्यनारायणला अर्घ तर दिलेला आहे, बाकी मी आता व्यायाम करून घेते आणि आजकाल मी टेरेसच्या बॅक साईडलाच व्यायाम करत आहे। व्यायाम झालेला आहे माझा, आता घरी जाते, स्वयंपाक करायचा आहे, अजून फक्त शापूची भाजी धुवून ठेवून आलेली आहे। पोंडे जी मना दादू उठले का सगळे? कोई दिख नहीं रहा है। पोंडे जी तैयार झालेले आहेत पूजा करने के लिए। ठीक है करियो, मैं तब तक खाना बनाती हूँ। आता या इथं फोंडेजींची देवपूजा पण संपन्न होत आहे। दोन म्हणता मी आता 3 भाज्या केलेल्या आहेत। मनाच्या आवडीची पनीर भुर्जी पण केलेली आहे इथे, याच्यात वांग्याची भाजी, इथे शापूची भाजी, आता पनीर भुर्जी फोंडेजींना देते खायला। फोंडेजी जेवायला बसलेले आहेत मगाशीच, उनको दे देती थोडीशी। फोंडेजी आओ घ्या, ती मगाशी व्यवस्थित झाली होती फ्राय, घ्या खा लो, आराम से खा लो। म्हणा तू भी खाना खाने के लिए बैठ जा। 100%। आणि दादू माझा दही खात आहे, तिथं बसलेला आहे, दही खाऊन पेपरला जाणार आहे। दोघांचेही पेपर चालू आहेत, मनाची प्रॅक्टिकल आहे, दादाची थेरी चालू है। मैं फटाफट अभी चपाती बेल के लेती हूँ और मैं भी खाना खाने बैठती हूँ। आता दादू कॉलेजला चाललेला है। अरे तू भी पप्पा जैसे करने लगा, कौन से भी कापड़ से फटकता है हेलमेट? डोक्यात घालायचं? अरे डोक्याला डस्ट लागेल ना बाबू, अच्छे से पेपर लिखो। आओ जो बेटा। जी माझा मना पण कॉलेज चाललेला आहे आता। आयुष्यवंत भव, यशस्वी भव, सुखी रहा। खा लो बदाम भी खा लो हात में। हे बघा सगळेजण चाललेले आहेत, फोंडेजी पण चाललेले आहेत ऑफिसला। गळा भेट। फोंडेजी ये खा लो भगवान का नैवेद्य। ओके आओ जो बेटा, अच्छे से पेपर लिखियो। दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आता। बाकी माझं जेवण झालेलं आहे आणि जेवण झाल्या मी सगळी घरं आवरून घेतलेली आहेत आणि आता भांडी आणि किचन ओटा पण स्वच्छ करून घेतलेला आहे। मला दुपारी 2 वाजता भजनाच्या प्रॅक्टिसला जायचं असतं ना, त्याच्यामुळे मी घरातली सगळी कामं लवकर आटपून घेत असते। हे बघा मी आता श्रीकृष्णाचे भजन ऐकता सगळी कामं करत होते। कामं कशी पटपट होतात कळतच नाही भजन ऐकता। हाँ जी मेरा दादू आ गया है, आइए स्वागत है आपका, आइए। थक के आया धूप में से। कैसा था बेटा पेपर? हाँ पेपर रहता। अरे कसा लिहिलास तू? नीट उत्तरच देत नाही। अरे म्हणजे अवघड क्वेश्चन होते का सोपे क्वेश्चन होते? बुक मधले होते। अरे अवघड होते का सोपे होते? म्हणजे तुला त्याचं उत्तर येत होतं की नव्हते? ये तो मैं पूछना चाहती हूँ। बच्चे बड़े हो जाते ना तो माँ को ऐसा बोलते हैं, सीधा जवाब ही नहीं देते। दादू माझा जेवण करून नव्हता गेला, हात पैर धो के खाना खा लेना बेटा।
सिर्फ दही शक्कर खा के गया था। मेरा बेटा जल्दी आ गया, खा लो खाना। मग दादू कैसा बना है खाना बेटा सब? बहुत ही बढ़िया। तुम्हारे पसंद का है सब? खा लो खा लो। ये पनीर भुर्जी भी खा लेना बेटा, इतनी दूर क्यों रखी है? क्या बाद में खाना था? खा लो पुत्र आराम से। दुपारचे 1:45 वाजलेले आहेत आता। बाकी मी आज भजनाला नाही जाणार, कारण 2-3 दिवस भजनाच्या प्रॅक्टिसला सुट्ट्याच आहेत। आणि दादू यायच आता सरबत बनवून पित आहे स्वतःसाठी। महारी मत बना, लिंबूच नाहीये। लिंबू होतं ना बाबू। अरे मीठ किती टाकलं बाळा, साखरेसारखं मीठ, इतना मत डाल। काला नमक। माठ आणायचं आहे। 2-3 दिवसापासून दादू बोलत आहे माठ आण माठ आण। मना जर लवकर आला ना बाळा मग मी गाडी घेऊन जाते, माठ आणते, ठीक आहे? आज माठ लेके ही आऊंगी मी। आता मी हार्मोनियमच्या क्लासला चाललेली आहे। माझ्याबरोबर ज्या ताई येतात ना त्याने मला फोन केलेला की आज भजन प्रॅक्टिस नाही आहे तर हार्मोनियमच्या क्लासला तर या, म्हणून मी चाललेली आहे। बाकी मला सोडवायला दादू येत आहे, कारण माझी गाडी मना घेऊन गेलेला आहे। आता सायंकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आता जस्ट मी हार्मोनियम क्लासवरून आलेली आहे आणि येते वेळेस थोडासा किराणा आणलेला आहे। इथं माझ्यासाठी मी ज्वारी आणलेली आहे, कारण मला मक्याची भाकरी जास्त नाही खाता येणार, कारण त्याच्यात जास्त प्रोटीन असतं। बाकी खोबरं आणलेलं आहे, मनासाठी बिस्कुट आणलेलं आहे आणि इथं चिवडा करण्यासाठी चुरमुरे आणलेले आहेत। दादूची फरमाईश होती, घरातला चिवडा संपलेला आहे, चिवडा बनव। फिर क्या बनाओ अभी? चिवडा ही बनाओ जल्दी से। कॉफी बनाओ। मैंने बनाऊंगी, दूध नहीं बेटा, दूध लाना भूल गई मैं। आज आमच्या दूधवाल्या भाईने दूधच दिलं नाही, क्या हे करे, तो विसरून गेला, डायरेक्ट घरी गेला आम्हाला द्यायचं सोडून। मी त्याला नंतर फोन केला होता, तो बोला की ताई मी उद्या देतो। म्हणजे ठीक आहे बाबा, मी क्या हे कर सकते हे, आणि मी पण दूध आणायचं विसरून गेले। बाकी मी आता चिवडा बनवून घेते, दादूला चिवडा देते खायला। आमच्या घरात उन्हाळ्यात चिवडा नाही संपला पाहिजे। कोणाजीना पण आवडतो आणि चिरंजीवांना पण चिवडा खूप आवडतो। बाणा केली ती चिवडा, एकदम साधा चिवडा बनवते, जास्त मसाले नाही टाकत मी याच्यामध्ये। हे बघा आता मी माझ्यासाठी आणि दादूसाठी कॉफी उकळायला ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये थोडासा गवती चहा घातलेला आहे। शिल्लक होता घरामध्ये, वाळलेला होता, तोही घातला। चलो गैस बंद कर देती हूँ, आज ब्लॅक कॉफी पियेंगे। तशी तर ब्लॅक कॉफी चांगली असते शरीरासाठी। कॉफी बरोबर बिस्किट पण खाता होता मी। दादू ले ले बेटा। अरे तू झोपलाय, कशाला सांगितलं कॉफी बनव म्हणून? क्या ही बोले लड़के को। हे घे दादूशा, ले ले। कशाला सांगायचं कॉफी बनव म्हणून, झोपायचंच होतं। फिर कॉफी कोण पिएगा? हाँ पी पी। मी हॉलमध्ये बसणार बा, तू यही बैठ। ठीक है बेटा, मेरी फेवरेट जगह यही है। हार्मोनियम क्लास जाते वेळेस दादूनंतर मला सोडलं, बाकी येते वेळेस मी पायी आलेली आहे। 3 किलोमीटर चालत आलेली आहे, त्याच्यामुळे मला आता भूक लागलेली आहे, म्हणून 2-3 बिस्किट खाते कॉफी बरोबर। मस्त लागते ब्लॅक कॉफी, आणि त्याही गवती चहा घातलेली। काहीतरी वेगळंच मी एक्सपेरिमेंट करत असते फूड बरोबर। ब्लॅक कॉफी पिऊन झाल्यानंतर मी आता चिवडा बनवायला सुरुवात केलेली आहे। एकदम साध्या पद्धतीने चिवडा बनवते। याच्यामध्ये शेंगदाणे, थोडंसं खोबरं, थोडीशी डाळ घालते आणि आज हिरव्या मिरच्या घालते, लाल पावडर नाही घालत, लाल मिरची पावडर नाही घालणार। आता जून महिन्यापर्यंत आमच्या घरची चिवडा काही संपणार नाही। सायंकाळच्या वेळेस खाण्यासाठी चिवडाच असणार आहे आमच्या घरात। एकदा पावसाळा सुरू झाला की मग चिवड्याचा विषय संपला। मला दादूला खूप लागतं खायला सायंकाळच्या वेळेस, उसको भूक कंट्रोल नाही होती। चला माझा चिवडा बनवून झालेला आहे आणि आता मी सगळे पदार्थ मिक्स करत आहे। शेंगदाणे, खोबरं, हिरव्या मिरच्या सगळं काय घातलेलं आहे आणि आता कढीपत्ता वरून घालते। मी अगोदर का नाही घातला, कारण मिक्स करताना कढीपत्ता तुटतो, मी वरून कढीपत्ता घालत आहे। चिवडा सगळा मिक्स झाल्यानंतर वा 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 वा, वास खूप खमंग येत आहे। मी याच्यामध्ये थोडंसं ब्लॅक सॉल्ट घातलेलं आहे, पादेलून, त्याच्यामुळे खमंग वास येत आहे। या महिन्यातील पहिलं काम माझं झालेलं आहे। दुसरं काम आहे मसाला बनवणे। अजून थोड्याशा मिरच्या घेऊन येते, वाळवते, नंतर मसाला बनवते। त्याच्यानंतर तिसरं काम आहे पापड बनवणे। नाचणीचे पापड बनवायचे आहेत मला, ते पण बनवून घेते आणि आता ज्वारी स्वच्छ करते, दादूजवळ दळायला देते, नंतर सायंकाळची पूजा अर्चना करून घेतो। बाकी आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया। तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।